साकीनाका मॅनहॉल दुर्घटनेला 1 महिना उलटूनही अहवाल गुलदस्त्यामध्ये. दुर्घटनेचा चौकशी अहवाल तात्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. E20 विरोधात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक. E20 इंधनाविरोधात नागरिकांनी आवाज उठवण्याचं केजरीवाल यांचं हे आवाहन. तर आवाहन केल्यानंतर केजरीवालांकडून कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील किलम या गावामध्ये दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती. छत्तीसगडमधील वीटभट्टी कामगारांवरती जवळून गोळीबार झाला. छत्तीसगडच्या 2 स्थलांतरित मजुरांना. ओडिशामधील 30 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती. तर पुरामुळे ओडिशामधील सुमारे 7 लाखांहून अधिक लोक बाधित. कटक, पुरी, खुर्दा आणि जगतसिंगपूर या जिल्ह्यांना पुराचा सर्वात जास्त फटका. तर तब्बल 1,90,000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. आसाममधील महापुरामुळे आतापर्यंत 80 नागरिकांचा मृत्यू झाला. आसामच्या 5 जिल्ह्यांमधील सुमारे 2 लाख नागरिक पुरामुळे बाधित झाले. पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे अनेक घरं वाहून गेलेली आहेत. तर बहुतेकांच्या घरातील सामानाचं अतोनात नुकसान झालं. केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी झाला आहे. केरळ या ठिकाणी पठाणम आणि थिट्टामध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती. अवघ्या 2 तासांमध्ये केरळमध्ये 300 मिमीहून अधिक पाऊस. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन. सोलापूरमध्ये सायबर गुन्हेगारांकडून 400हून अधिक म्यूल अकाउंट्सचा वापर झाल्याचं समोर. सायबर पोलिसांनी 110 बँक खातेदारांविरोधात गुन्हे दाखल करून सुमारे 17 लाख रुपये गोठवले. उर्वरित संशयित खात्यांची चौकशी देखील सुरू. बीडच्या गेवराईमध्ये बनावट कागदपत्राद्वारे गाडी विकून पुन्हा चोरणारी टोळी जेरबंद. पोलिसांकडून अर्टिगा गाडीसह 1 जण ताब्यात. 3 जणांचा शोध देखील या संदर्भात सुरू. परभणीच्या गंगाखेडमध्ये घरकुल मंजूर करून घेण्यासाठी 100,000 रुपयांची लाच घेताना नगर परिषदेचा बाह्यस्रोत कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. सांगलीमधल्या शिराळ्यातील भाटशिरगाव या ठिकाणी टँकर आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातामध्ये बसमधील 23 जण जखमी. जखमींमध्ये प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश. परभणी हिंगोली राज्य महामार्गावरती हट्टा ते जवळा या बाजारादरम्यान कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2घांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीररित्या जखमी. जखमीवरती परभणीमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये मांदेड या गावामध्ये नाल्यामध्ये वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला. 20 तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश. तर मुंबईच्या चिंचपोकळीमधील कस्तुरबा रुग्णालयामध्ये रुग्णाची आत्महत्या. घटनेमध्ये रुग्णालयाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का याची चौकशी करण्याची विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी. दाखल नाही. नांदेडच्या किनवटमध्ये तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून हिंड. पोलिसांनी आरोपीला जनतेची माफी मागायला देखील लावली.